Good morning, everyone, and welcome back to the class of compulsory English. I am your teacher Rajiv Taide, and we are looking the part of grammar, that is articles, and we have seen all the rules regarding definite articles and indefinite articles. Okay, so moving towards the new part or new rules, that is articles not to used in the following cases. The cases in which we should not use any article, we will see those rules, and we see how commonly we commit some sort of mistakes, and to avoid those mistakes we will need to learn and use these rules. Okay, so I will read them out and I will explain them to you. So very first rule is usually before proper nouns except in the situation given above. आता काही प्रॉपर नाउन जे असतात, प्रॉपर नाउन म्हणजे तुम्ही शिकलेले आहेत, व्हॉट इज कॉमन नाउन, व्हॉट इज प्रॉपर नाउन. आय हॅव अपलोडेड द व्हिडिओ ऑफ दॅट पोर्शन. तर विशेष नाम जे असतात, तुम्हाला माहिती आहे सामान्य नाम आणि विशेष नाम मधला फरक. तर त्या विशेष नामांसमोर आपल्याला काय वापरायचं नाहीये, आर्टिकल वापरायचं नाही. आता वर आपण काही नियम बघितलेले आहेत. आपण कुठे द राजधानी एक्सप्रेस म्हटलेलं आहे, द सानिया मिर्झा म्हटलेलं आहे, द युनायटेड स्टेट्स म्हटलेलं आहे. तर ते कुठे वापरायचे आपण हे रूल बघितलेले आहेत. परंतु विशेष नामांसमोर आपल्याला कुठल्याही प्रकारचं आर्टिकल वापरायचं नाही आहे. बिफोर ॲबस्ट्रॅक्ट नाउन. ॲबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजे आपण शिकलोय जे भाववाचक नाम असतात, त्या भाववाचक नामांपुढे कुठलंही नाम आपल्याला आर्टिकल आपल्याला वापरायचं नाहीये. फॉर एक्झाम्पल पीस. आता पीस म्हणजे शांती. शांती हा एक भाववाचक शब्द झाला. त्यासमोर द पीस किंवा पीस असं काही वापरायचं नाहीये आपल्याला. ठीक आहे. अँड नेम्स ऑफ ऍक्टिव्हिटीज अँड सब्जेक्ट्स ऑफ स्टडी. काही ऍक्टिव्हिटीज असतात, काही अभ्यासाचे विषय असतात, त्यांच्यासमोर आपल्याला आर्टिकल वापरायची गरज नाही. फॉर एक्झाम्पल गार्डनिंग किंवा इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स नावाचा सब्जेक्ट आहे. आता त्या ठिकाणी द किंवा वापरायचं नाही. गार्डनिंग म्हणजे ऍक्टिव्हिटी आहे, ती गार्डनिंग म्हणजे बगीच्याचं काम करणे. तर ती जी ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यापुढे आपल्याला द किंवा आर्टिकल किंवा ॲन आर्टिकल अशा प्रकारचं कुठलंही आर्टिकल कुठल्याही ऍक्टिव्हिटीच्या समोर किंवा कुठल्याही सब्जेक्टच्या समोर आपल्याला लावायचं नाही. एक्सेप्ट व्हेन दे आर मेड स्पेसिफिक बाय सम फ्रेजेस दॅट फॉलो देम. आणि काही काही ठिकाणी वाक्प्रचारांमध्ये त्यांचा वापर केला जातो. त्यांचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. वी लॉंग फॉर पीस नॉट द पीस. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की इथे कुठेही आर्टिकल वापरायचं नाही. बट वी लॉंग फॉर द पीस ऑफ द हिल्स. परंतु त्या पर्वतरांगांमध्ये शांतता राहावी यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आता पर्वतरांगांमधली शांतता जेव्हा त्यांना म्हणायचं पर्टिक्युलर कुठल्या तरी जागेबद्दलची शांतता, तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला द हे आर्टिकल वापरायचं आहे. ठीक आहे. नंतरचा नियम बघा काय म्हणतो. बिफोर मास नाउन्स लाईक एअर, मिल्क, एक्सेप्ट व्हेन दीज आर मेड स्पेसिफिक बाय द फॉलोइंग फ्रेज ऑर क्लॉज. पहा, त्या ठिकाणी मास नाउन म्हणजे ज्या गोष्टीला घनता आहे अशा गोष्टींना च्यासमोर आपल्याला आर्टिकल वापरायचं नाही आहे. एअर, ॲन एअर वगैरे वापरायची गरज नाही. मिल्कच्या समोर अ मिल्क वगैरे किंवा द मिल्क वापरायची गरज नाही. परंतु काही वाक्प्रचारांमध्ये किंवा काही ठिकाणांमध्ये वाक्याचा एक छोटा भाग असतो क्लॉज म्हणजे, तर त्या ठिकाणी आपल्याला त्याची वापरायची गरज पडू शकते. तर ते कसं वापरायचं ते बघा. वी ब्रीथ एअर. आता आपण हवेचं श्वसन करतो किंवा ॲन एअर वगैरे करायचं नाही ते विनाकारण. ठीक आहे. एअर इज अ मास नाउन अँड वी डू नॉट नीड टू यूज एनी आर्टिकल ओव्हर हिअर. तर दुसरी सिच्युएशन बघा आहे. तर या दुसऱ्या सिच्युएशनमध्ये वी ब्रीथ द एअर इन द ओपन. आता वी ब्रीथ द एअर, आपण हवा घेतो कुठे, मोकळ्या जागेमध्ये. तर त्या ठिकाणी त्या मोकळ्या जागेचा उल्लेख करण्याकरिता त्या मोकळ्या जागेतली हवा आपल्याला पर्टिक्युलरली सांगायची आहे. बंद खोलीतली नाही किंवा एखाद्या टेरेसवरची नाही
किंवा कुठल्या एखाद्या दुसऱ्या ठिकाणची जर असं पर्टिक्युलर सांगायचं असेल की बा या जागेमधली हवा, तर त्या ठिकाणी द आर्टिकल लावा. परंतु आपण जनरली एअर घेतो ते म्हणण्याकरिता आपल्याला द हे आर्टिकल लावायची गरज नाही. वी ब्रीथ एअर बट वी ब्रीथ द एअर इन द ओपन. ठीक आहे. तर दोन्ही या वाक्यांमधलं अंतर तुम्ही थोडंसं लक्षात घेऊन पहा, तर ते तुम्हाला सहज लक्षात येईल की पर्टिक्युलर जागा असेल तर द एअर, नंतर सहज म्हणायचं असेल की आपण हवेचा श्वासोच्छ्वास करतो, तर त्या ठिकाणी कुठलाही द वगैरे आर्टिकल वापरायची गरज नाही. बिफोर द नेम्स ऑफ मोस्ट डिसीजेस एक्सेप्शन हेडेक, कोल्ड. कुठल्याही रोगांच्या नावापुढे आपल्याला काय करायची गरज नाही, आर्टिकल्स लावायची गरज नाही. त्याला काही अपवाद आहेत, हेडेक किंवा कोल्ड. कॅन्सर इफ डिटेक्टेड अर्ली इज क्युरेबल, या ठिकाणी कुठलाही त्यांनी वापरलेलं नाही. सर्दी किंवा डोकेदुखी या दोन गोष्टींसाठी त्या ठिकाणी आपण द हे आर्टिकल वापरू शकतो. ठीक आहे. आय एम हॅव्हिंग अ हेडेक असं म्हणू शकतो आपण. आय एम सफरिंग फ्रॉम द कोल्ड असं म्हणू शकतो आपण. परंतु कॅन्सर किंवा अजून दुसरी कुठली बिमारी असेल त्या ठिकाणी आपल्याला आर्टिकल वापरायचं नाही. फार महत्त्वाचा नियम आहे. बिफोर नेम्स ऑफ कॉलेजेस अँड युनिव्हर्सिटीज इफ द नेम डज नॉट इन्क्लूड ऑफ. पहा आता, कॉलेज आणि विद्यापीठाच्या नावासमोर आपल्याला आर्टिकल वापरायचं नाही. जर त्यांच्या नावांमध्ये ऑफ असेल तरच वापरू शकतो, अन्यथा नाही. रणजित टूक अ डिग्री इन लॉ फ्रॉम दिल्ली युनिव्हर्सिटी. रणजितने दिल्ली विद्यापीठातून आपली डिग्री लॉची मिळवली. परंतु रणजित टूक अ डिग्री इन द लॉ फ्रॉम द युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली. आता आपल्या विद्यापीठाचं नाव पहा, अमरावती युनिव्हर्सिटी आहे. ठीक आहे. परंतु जेव्हा आपण मुंबई विद्यापीठ बनतो तेव्हा युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई असं त्या ठिकाणी त्याचा उल्लेख केला जातो. ठीक आहे. तर ज्या विद्यापीठांच्या नावांमध्ये ऑफ या प्रकारचा उल्लेख असतो त्या ठिकाणी द हे आर्टिकल वापरतात, अन्यथा कुठलंही आर्टिकल वापरायची गरज नाही. ठीक आहे. बिफोर द नेम्स ऑफ मिल्स हॅड ॲट डिफरंट टाइम्स ऑफ द डे. ही टूक अस आउट टू डिनर. आता कुठल्याही प्रकारचं जेवण जेव्हा आपण घेतो तेव्हा त्या ठिकाणी आर्टिकल त्या जेवणाला किंवा त्या खाण्याच्या टायमिंगला लावायची गरज नाही. उदाहरणार्थ त्यांनी दिलेलं आहे, ही टूक अस आउट टू डिनर. आता डिनर म्हणजे दुपारचं जेवण. आता दुपारचं जेवण म्हणजे जेवणाची वेळ त्या ठिकाणी त्या याच्यावरून समजते आपल्याला. आता जसं आपण बँक्वेट म्हटलं तर रात्री घेतल्या जाते, डिनर म्हटलं तर रात्री घेतल्या जाते, लंच आपण दुपारी घेतो. आता डिनर या ठिकाणी शब्द जो आहे तो रात्री जेवणासाठी वापरलेला आहे. तर या ठिकाणी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा आर्टिकल वापरायची गरज नाही. ठीक आहे. डिनर किंवा बँक्वेट रात्रीचं जेवण, लंच दुपारचं जेवण, ब्रेकफास्ट सकाळचा नाश्ता. तर या ठिकाणी अशा प्रकारचं कुठलंही द आर्टिकल लावायची गरज नाही. परंतु पर्टिक्युलर जर डिनर आपल्याला सांगायचं असेल, ते डिनर, द डिनर वी हॅड ॲट बालूज टिफिन सेंटर वॉज डिलिशियस. त्या वेळचं जेवण, पर्टिक्युलर वेळचं जेवण. ठीक आहे. म्हणजे एवढं लक्षात ठेवा, द हे आर्टिकल आपल्याला ज्या ठिकाणी पर्टिक्युलर गोष्टी सांगायच्या असतील, नेमक्या गोष्टी कुठे काय कसं त्याच्याबद्दल विस्तृत माहिती द्यायची असेल तर त्या ठिकाणी आपण ते आर्टिकल वापरू शकतो, द हे आर्टिकल. अन्यथा त्या ठिकाणी कुठलीही आर्टिकल वापरायची गरज नाही. नंतर बघा, बिफोर नाउन्स लाईक चर्च, कॉलेज, हॉस्पिटल, when we are referring to them in relation to their primary purpose, prayer, higher education, treatment for illness, and not as places or buildings. ज्या ठिकाणी चर्च, कॉलेज आणि हॉस्पिटल यासारख्या बिल्डिंगचा उल्लेख करायचा असतो त्यांच्यासमोर कुठलंही आर्टिकल वापरायची गरज नाही. जर त्यांना त्यांच्या कामासाठीच जर आपण त्यांचा उल्लेख केला तेव्हा त्या ठिकाणी कुठलीही आर्टिकल वापरायची गरज नाही. फॉर एक्झाम्पल, हर डॉटर इज ॲट कॉलेज
फॉर एज्युकेशन ऑफकोर्स, ठीक आहे. बट हर डॉटर सायकल्स टू द कॉलेज. आता या ठिकाणी द कॉलेज म्हटलेलं आहे, कारण द बिल्डिंग अँड द सराउंडिंग कॅम्पस. म्हणजे आता एखादी व्यक्ती समजा त्या ठिकाणी फिरायला जात असेल, ठीक आहे, किंवा बघायला जात असेल कॉलेज, म्हणजे त्या ठिकाणी एज्युकेशन घ्यायला जात नाहीये. कळलं का तुम्हाला काय म्हणायचं मला? तर त्या ठिकाणी द हे आर्टिकल वापरलं जातं. परंतु जर कॉलेजमध्ये शिक्षण घ्यायसाठी चालली आहे असं उल्लेख करायचा आहे तर त्या ठिकाणी कुठलंही आर्टिकल वापरायचं नाही. आता चर्च आहे प्रेयर करायची जागा, बरोबर आहे. त्या ठिकाणी समजा जर एखादा व्यक्ती चर्चमध्ये जात असेल, ही गो टू चर्च एव्हरी संडे. आता या ठिकाणी ही गो टू चर्च असं म्हटलेलं आहे, टू द चर्च नाही म्हटलेलं आहे, बरोबर आहे. का बरं? कारण की संडेला तो रोज प्रार्थना करायला त्या ठिकाणी जातो. परंतु त्या ठिकाणी जर त्याला एखाद्या प्रिस्टला भेटायचं असेल, ही वेंट टू द चर्च टू मीट और व्हिजिट प्रिस्ट और सी द ब्युटिफुल इंटेरियर इन द चर्च, असं जर म्हणायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला द हे आर्टिकल वापरावं लागेल. म्हणजे ज्या गोष्टीसाठी जी वास्तू बनलेली आहे त्या गोष्टीसाठी जर कोणी त्या ठिकाणी जात असेल तर त्या ठिकाणी त्या वास्तूचा उल्लेख करताना कुठलंही आर्टिकल वापरायची गरज नाही, अन्यथा द हे आर्टिकल वापरावे. दे गो ट्वाइस टू वीक टू चर्च टू प्रे. आता या ठिकाणी ते परत सांगितलेलं आहे. बट दे रिच्ड द चर्च बिफोर 7 AM. आता या ठिकाणी ते पोहोचले त्या ठिकाणी चर्च जवळ, पण त्या ठिकाणी प्रार्थना करायसाठी ते गेलेले नव्हते, म्हणून त्या ठिकाणी द हे आर्टिकल वापरलेलं आहे. युजली बिफोर सम कलेक्टिव्ह नाउन्स सच ॲज ह्युमन काइंड, सोसायटी और अँड ह्युमॅनिटी. आता काही कलेक्टिव्ह नाउन्स आहेत, समूहवाचक शब्द आहेत, जसं ह्युमन काइंड, सोसायटी किंवा ह्युमॅनिटी. यांच्यासमोर आपल्याला द हे किंवा कुठल्याही प्रकारचं आर्टिकल वापरायची गरज नाही. दिस इज ग्रेट सर्व्हिस टू ह्युमॅनिटी. टू द ह्युमॅनिटी नाही करायचं, टू अ ह्युमॅनिटी नाही करायचं, कशासाठी काहीच कुठलंच आर्टिकल वापरायचं नाही. टू ह्युमॅनिटी. विल सोसायटी फॉरगेट सच अ ग्रेट पर्सन. आता या ठिकाणी सोसायटी नावाचा शब्द वापरलेला आहे, तर द सोसायटी असं म्हणायची गरज नाही आहे, ठीक आहे. त्या ठिकाणी कुठलंही आर्टिकल वापरायचं नाही. नंतरचा नियम बघा. इन फ्रेज विथ प्रेपोजिशन बाय शोविंग मीन्स ऑफ ट्रान्समिशन. जेव्हा एखाद्या ठिकाणी काहीतरी ट्रान्सपोर्ट होत आहे तर किंवा प्रेपोजिशन बाय हे वापरलेलं आहे, त्या ठिकाणी द हे आर्टिकल वापरायची गरज नाही. मेजर मनसूर केम टू द सिटी बाय ट्रेन. बाय द ट्रेन त्या ठिकाणी वापरायची गरज नाही. यू गो बाय कार, तू कारने जा, बाय द कार असं म्हणायचं नाही, ते चुकीचं होईल. तर बाय ज्या ठिकाणी वापरेल त्याच्यानंतरचं जे नाऊन किंवा प्रवासाचं माध्यम असेल त्याच्यासमोर कुठलंही आर्टिकल वापरायचं नाही. बाय द ट्रेन किंवा बाय अ ट्रेन असं करायचं नाही, किंवा बाय द कार किंवा बाय अ कार असं करायची गरज नाही. ते म्हणणं चुकीचं होईल. बाय कार किंवा बाय ट्रेन असं सरळ म्हणायचं. तर एवढे नियम आज आपण बघितलेले आहेत आणि तुम्हाला त्यानंतर काही एक्सरसाइजेस दिलेले आहेत, तर तुम्ही ते एक्सरसाइज करून बघा. हे दिलेले जे रूल्स आहेत ते अप्लाय करून बघा आणि हे जे एक्सरसाइजेस आहेत त्या सोडून बघा. आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही मला नक्की कॉल करा. आय वुड लाईक टू हेल्प यू आउट. ओके. आज हा आर्टिकलचा पार्ट आपण या ठिकाणी संपवलेला आहे. तरी तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला त्या अडचणी सोडून देण्यासाठी प्रयत्न करेन, ठीक आहे. सो इट इज इनफ फॉर टुडे. द रेस्ट ऑफ द लेक्चर विल बी टेकन इन द नेक्स्ट period. Thank you. Goodbye.